हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कोणी जर मला नव्याने बघत असेल तर माझं नाव गौरी विरकर आणि माझी इंस्टाला पण आय डी, मी इंस्टाला पण चेकआउट करू शकता. नवीन अकाउंट माझं आहे गौरी विरकर म्हणून. तर चला बघा, तर मी आज गावी चालली होती, त्याच्यामुळे पटपट कामं चालली होती आणि मी सकाळी भांडे घासते, म्हणजे माझी रात्रीचे भांडे होते. सकाळी भांडे मी काही धुतले नव्हते, त्याच्यामुळे मी सकाळी धुतले. नंतर आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झाले, वेणी वगैरे घातली आणि नंतर मी घर वगैरे झाडून घेतलं. लवकर कामं कर, 2 महिने घराला कोणी बघणार नव्हतं म्हणून मला पटपट कामं करावं लागले. नंतर पूजा वगैरे करून घेतली घर झाडल्यानंतर. आणि आज नाश्त्याला मी करणार होतो साबुदाणा म्हणजे का तुम्ही मध्ये हडमधडम. तर साबुदाणा मी येईपर्यंत खराब झाला असता ना, त्याच्यामुळे साबुदाणा करत होते. नाश्त्याला साबुदाणा वगैरे केला. त्यानंतर मी स्वयंपाक लगेच त्यांचा करून घेतला 2 टाईमचा. म्हणजे मी एकटी जाणार होते, नंतर स्वयंपाक केल्यानंतर गॅस वगैरे सगळं भांडी कुंडी वगैरे सगळं साफ करून घेतलं. आणि मी तशी जाणार आहे 2 मंथसाठी माझ्या मम्मीच्या घरी. मी अजून अशी वर्षभर झालं अशी मम्मीच्या घरी गेली नाही, म्हणून मी 2 महिन्यासाठी मम्मीकडे जाणार आहे. तर त्याला जर तुम्हाला पण घेऊन जाते शेगावला, महाराष्ट्रामध्ये. तशी मी राहते दिल्लीमध्ये, पण मी आता शेगाव जाणार आहे. तर सकाळी नंतर पॅकिंग वगैरे केली. नंतर मेट्रोने आम्ही स्टेशनवर आलो. नंतर मग ट्रेनमध्ये बसले आणि माझ्या मिस्टरांना ट्रेनमध्ये सोडून दिलं होतं. मग मी ट्रेनमध्ये एकटीच आले. एसीचं रिझर्वेशन होतं, फर्स्ट एसी होती, त्याच्यामुळे काही भीती नव्हती. आणि जास्त पण दूरचा प्रवास जरा जवळच होतो मला. दुसऱ्या दिवशी मी 1 पर्यंत पोचणार होते इथून, 3 वाजता बसून. तर बघा, असा होता प्रवास. आणि मला शेगावचे नाही घेता आले, मला हे फक्त नागपूरपर्यंत घेता आले. नंतर मला कळलंच नाही घ्यायचं म्हणून विसरून गेले होते. असा होता माझा प्रवास. लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा आणि फॉलो वगैरे करा आणि कमेंट पण करा आणि शेअर पण करा. थँक्यू.